चांदवड तालुक्यात 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर, तर कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन पिकांची अतोनात नुकसान। सुतारखेड येथील 80 क्विंटल मका पाण्यात भिजल्याने मकेला मोड आल्याने मका विक्री होईल की नाही, व्यापारी ही मका घेईल की नाही, आमचा केलेला खर्च तरी मिळेल की नाही, अशी चिंता सौ शोभा प्रभाकर वानखेडे या महिलेला व तेथील शेतकऱ्यांना पडला आहे। नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून सततधार पाऊस होत असल्याने शेतात आलेल्या कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे। तरी मका ही विक्री होईल की नाही, व्यापारी घेईल की नाही, अशी चिंता मात्र या शेतकरी शोभा प्रभाकर वानखेडे यांना पडला आहे। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे संपादक देविदास जाधव यांनी। संपूर्ण खेड्यापाड्यामध्ये 2 ते 3 दिवसापासून प्रचंड असा पाऊस होत आहे। शेतकऱ्यांची अंतर्नात शेतात मालातील ही नुकसान होत आहे। त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील सुतारखेडे या गावामध्ये आलेलो आहोत। सुतारखेडे गावामधील काही शेतकऱ्यांनी जे शेतामधील जे मका पीक जे कणस आहे ते धान्य काढून ठेवलेले होते, ते झाकलेले होते। मात्र अचानक पाऊस आल्यामुळे ती झाकलेली मका हे ओलेचिमूक झालेले आहे। माझ्या पाठीमागे बघताय हे संपूर्ण ही मका आहे, ही संपूर्ण धान्य ओलेचिमूक होऊन त्याला मोड फुटलेले आहे। झाले 3 दिवसापासून सततधार पाऊस येत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, ज्या शेतामधील मालक आहे त्याची संपर्क साधणार। ताई, काय सांगाल तुम्ही, तुमच्या मालाचं काय कशी नुकसान झालं? माझ्या मालाची एवढी नुकसान झाली, आता विचारायलाच नको आहे, कोणी घेताय का नाही व्यापारी हे बी मला माहीत नाही आहे। पण आता आम्ही करायचं काय, याच्या पुढे विलाज काहीच नाही आहे। आता तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी आमची मदत करावी अशीच आमची इच्छा आहे, दुसरं काय नाही। किती मका आहे? 80 क्विंटल मका माझी पाण्याने ओल्ली झालेली आहे सगळी। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही शेतकरी आहे, शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याचा। दादा, काय 2 दिवसापासून पाऊस होतोय शेतामध्ये, तुमच्या शेतमालाची काय नुकसान आहे? 2 दिवसापासून भरपूर पाऊस झाल्यामुळे आमच्याकडे पूर्ण नुकसान झालेले आहे। पहिलीच आमच्याकडे उपाळलेलं असल्यामुळे पूर्ण मालाची नुकसान झाली होती, त्याच्यातून थोडाफार आला होता, तो पूर्ण आता भिजून गेला अचानक पावसामुळे। अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही भरपूर झाकलं, पण पावसही इतका झाला तो पूर्ण मालाची नुकसान झाली, पूर्ण मोड फुटून आणि काळी जरद झालेली। मका उद्या व्यापारी घेतो का नाही, आज तो मोठा प्रश्न पडला आमच्याकडे। पाठीमागच्या महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता त्यामुळे शासनाने तुमच्या प्रकारची पंचनामे केले, तुम्हाला शासनाने काही अनुदान दिलं का? मागच्या टायमाला पंचनामे झाले, त्याच्यात थोडंफार अनुदानात काहीच झालं नाही, त्याच्यात ते खर्च सोंगण्याचा सुद्धा खर्च निघलेला नाही। सोंगणीचं काय आमचं आणि पेरायचं आज ते वगैरे धान्य काढून आम्ही कशी तरी कर्ज काढून ते धान्य काढलं, त्याची पण आज पूर्ण नुकसान होऊन आज आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या 2 महिन्यामध्ये पाऊस झालेला होता। मात्र त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे जे मालांचे कांदा असेल, सोयाबीन असेल, मका असेल, भाजीपाले असेल या पिकांची अतोनात नुकसान झालेली होती। मात्र त्या पिकांचे देखील आतापर्यंत हे काही तुटपुंजी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे आजचा 3रा दिवस आहे। चांदवड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे। शेतकऱ्यांची मका काढलेली असेल आणि काही सोयाबीन असेल, कांदे असेल, ह्या ज्या पिकांचे हे पीक संपूर्ण पाण्यामध्ये भिजून आज त्यांना मोड फुटलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ही चिंता पडली आहे का आमचा माल विकले जाईल का, आम्हाला त्याचे काही मोबदला मिळेल का, असंही ह्या शेतकऱ्यांनी वर्तवलेलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। मुख्य संपादक देविदास जाधव। संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।